नाशिक जिल्ह्यात पीएम किसान योजनेच्या नावानं अनेक शेतकऱ्यांना गंडा घालण्यात आलेला आहे। मोबाईलवर आलेल्या पीएम किसान योजनेची लिंक उघडल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यातून पैसे गायब झालेत। एका शेतकऱ्याच्या अकाउंटमधून तब्बल 2 लाख रुपये गायब झालेत। फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी नाशिक पोलिसांकडे या संदर्भात तक्रार केलेली आहे। पीएम किसान योजना .apk. जशी क्लिक केली की त्याच्या मागे हिडन किंवा एक लपवलेला प्रोग्राम असतो, SMS फॉरवर्डिंग करतो तो। आणि मग तिकडे बसलेले जे फ्रॉडस्टर आहेत ते काय करतात, तुमचे जे डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड तुमचे जे आहेत त्याच्यावर ते पर्चेसिंग करतात आणि त्याचा जो OTP येतो तो OTP त्यांना परस्पर मिळतो आणि त्या OTP आला की त्या OTPद्वारे ते पैसे काढून घेतात। मला एक पीएम किसान म्हणून एक लिंक आली होती, ती क्लिक केल्या माझा मोबाईल हँग झाला। हँग झाल्याच्या नंतरून डायरेक्ट माझ्या अकाउंटवर होते 2.5 लाख रुपये। त्याच्यातले एकदा 99,000 रुपये गेले, एकदा 99,900 रुपये कट झाली। मग मला ते कळालं आणि मी नंतर माझ्याकडे काही नाही, टच अँड पिन नसल्यामुळं मोबाईल स्विच ऑफ बी होत नव्हतं, काहीच नाही। मग नंतर मी काट्याने ते सिम कार्ड काढलं, तेव्हा बाकीचे 50,000 रुपये वाचले। दरम्यान बीडमधील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कावत हे ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत। जिल्ह्याभरात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असलेल्या 80 जणांना बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून घेत यापुढे अशा पद्धतीचे गुन्हे त्यांच्या हातातून घडल्यास MPDA हद्दपारी तसंच मोक्कानुसार कारवाई करण्याचा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे। जिल्ह्यातील 80 गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना SP ऑफिसला बोलवलेलं आहे। यांच्यावरती सामाजिक त्याचप्रमाणे राजकीय तसेच प्रॉपर्टी ऑफेन्सेस आणि बॉडी ऑफेन्सेस देखील दाखल आहेत। यांना आपण अशा पद्धतीने समज दिली की तुमची जी काही पार्श्वभूमी आहे किंवा तुमचे जे गुन्हे आहेत त्याच्यानुसार तुमच्यावरती गंभीर अशी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल। यामध्ये हद्दपारी सारख्या कारवाया असतील, MPDA असेल, मकोका सारख्या गंभीर कारवाया असतील, या तुमच्या विरोधात केल्या जाणार आहेत। आणि आता पाहूया इतरही महत्त्वाच्या बातम्या टॉप 50 मध्ये। HDFC बँकेनं आपल्या ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे। उद्या रात्री 12 ते पहाटे 3 या वेळेत HDFC ची UPI सेवा बंद राहणार आहे। सिस्टम मेंटेनन्समुळे UPI सेवा बंद राहणार आहे आणि त्यामुळे बँकेचे ग्राहक UPIच्या माध्यमातून कोणालाही पैसे पाठवू शकणार नाहीत। नागपूर मनपाच्या उपद्रव शोध पथकाकडून सार्वजनिक ठिकाणी कचरा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली। यावेळेस 44,404 लोकांकडून 5,30,02,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे। शहरामध्ये स्वच्छता राखण्यासाठी म्हणून उपद्रव पथक नेमण्यात आलेला असून ते पालिकेच्या 10ही झोनमध्ये तैनात आहे। पुणेकरांच्या मिळकत करामध्ये यंदाच्या वर्षी कोणतीही वाढ न करण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे आणि यामुळे सलग 9व्या वर्षी पुणेकरांना दिलासा मिळणार आहे। पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या झालेल्या बैठकीमध्ये करवाढ न करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आलेली आहे। अक्षय शिंदेच्या फेक एन्काउंटर प्रकरणी उच्च न्यायालयातील सुनावणी सुरूच राहणार आहे। अक्षय शिंदेच्या आई वडिलांना कोर्टात हजर राहण्याची गरज नसल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे। दरम्यान या प्रकरणी पुढील सुनावणी 24 फेब्रुवारीला होणार आहे। पुण्यामध्ये आंबेडकरी संघटनांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आणि यावेळेस बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या विस्तारीकरणाची मागणी करण्यात आली। यावेळेस राज्यातील विविध आंबेडकरी संघटनेचे कार्यकर्तेही रस्त्यावर उतरले होते। पालघर इथं मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी नेहमीचीच समस्या झाली आहे। काँक्रिटीकरणाच्या कामामुळे रोजच्या वाहतूक कोंडीनं वाहन चालक त्रस्त झाले। मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर वाहनांच्या रोजच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचं याकडे साफ दुर्लक्ष होत आहे। रत्नागिरीमध्ये मुंबई गोवा महामार्गाच्या चौपाटीकरणाच्या काम करणाऱ्या ठेकेदार कंपन्यांनी उत्खननाची रॉयल्टी थकवलेली आहे। जवळपास 4 कंपन्यांनी 9.5 कोटींची रॉयल्टी थकवली। तसंच प्रशासनानं त्यांना आता 31 मार्च पर्यंत रॉयल्टी भरण्यासंदर्भात नोटीसही बजावली आहे। कळंबोलीच्या अंगणवाडीतील शालेय पोषण आहारामध्ये अळ्या आढळलेल्या आहेत। रव्याच्या उपीटमध्ये अळ्या सापडल्या आहेत। बालकांच्या आहारातील अळ्या पालकांच्या निदर्शनास आल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला। पालकांनी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे या संदर्भातली तक्रार केली असता चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत। ज्याची भीती होती तेच घडलंय। मुंबईमध्ये GBSचा शिरकाव झालेला आहे। अंधेरी पूर्वेतील एका पुरुषाला GBSची लागण झाली। GBSची लागण झालेल्या या रुग्णावर सध्या 7 हिल्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत।
जीबीएसवर चांगल्या पद्धतीनं नियंत्रण मिळवलं असून पुण्यात पेशंट्सचं प्रमाण एकदम वाढल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. हॉटेल आणि पोल्ट्रीच्या पाण्याची तपासणी करण्यात आल्याचंही यावेळेस आंबेडकर यांनी म्हटलंय. अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात जीबीएस संदर्भात बैठक झाली आहे. पुण्यापाठोपाठ राज्याच्या इतर भागातही जीबीएस या दुर्मिळ आजाराचे रुग्ण सापडण्याचे प्रकार सुरूच आहेत. जीबीएस या आजारानं खानदेशामध्ये शिरकाव केलेला आहे. 2 रुग्णांचे अहवाल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते आणि यातून एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या जिल्ह्यामध्ये एक 11 वर्षीय मुलगी पॉझिटिव्ह आहे. जीबीएसच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरमधील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत. महापालिकेकडून 2 कर्मचाऱ्यांच्या पथकाची नियुक्ती केल्याची माहिती आहे. अहिल्यानगरमध्ये जीबीएसचे 4 संशयित रुग्ण आढळल्यानंतर महापालिका अलर्ट मोडवर आली आहे. समरजित सिंग घाटगे लवकरच स्वगृही परतणार असल्याची चर्चा आहे. येत्या काही दिवसांमध्ये घाटगेंचा भाजप प्रवेश होणार असल्याची माहिती मिळतेय. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडूनही घाटगेंच्या पक्षप्रवेशाला ग्रीन सिग्नल मिळाल्यामुळे पक्षप्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र स्वतः समरजित सिंग घाटगेंनी हे वृत्त फेटाळलेलं आहे. साम टीव्हीशी बोलताना घाटगेंनी भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचं सांगितलेलं आहे. सोलापूरचे ग्रामदैवत असलेल्या श्री शिवयोगी सिद्धेश्वर मंदिरासमोरील शौचालय हटवण्याची मागणी करण्यात आलेली आहे. याबाबत वीरशैव विजनच्या वतीनं प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. मंदिराच्या परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलंय आणि यामुळे मंदिराचं पावित्र्य आता धोक्यात आलंय. सांगलीमध्ये रमाई आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. जवळपास 35 ते 40 मंडळांनी या मिरवणुकीमध्ये सहभाग नोंदवला. यावेळेस पोलिसांनीही तगडा बंदोबस्त तैनात केला होता. लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये न बसणाऱ्या अपात्र बहिणींची आता घरोघरी जाऊन चौकशी होणार आहे. ज्या लाडक्या बहिणींच्या घरी 4 चाकी आहे त्या बहिणींना या योजनेतून अपात्र ठरवण्यात येणार आहे. आजपासून लाडक्या बहिणींच्या घरी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका जाऊन या योजनेच्या निकषामध्ये बसणाऱ्या बहिणींची पडताळणी करणार आहेत. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या महिन्याभरामध्ये 5 लाखांनी कमी झाली आहे. डिसेंबरमध्ये 2.46 लाभार्थी महिला यांना 1,500चा हप्ता मिळाला होता. मात्र जानेवारीमध्ये संख्या जी होती महिलांची लाडक्या बहिणींची ही 2,41,00,000 इतकी झाली आहे. राज्य सरकारनं या योजनेतील लाभार्थ्यांची यादी तयार करून खर्चात कपात करण्याची योजना आखली आहे. 10वी आणि 12वीच्या परीक्षेत कॉपी केल्यास आता फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं हा निर्णय घेतलाय. बोर्डाचे निर्णय न पाळल्यास कारवाई होणार आहे. अमरावतीमधील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाला घेराव घालत आयटेकनं आंदोलन केलेलं आहे. यावेळेस जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कामगार कल्याण विभागाची बंद पडलेली वेबसाईट तातडीनं सुरू करा, तालुका स्तरावर कामगार सुविधा केंद्र सुरू करा अशा विविध मागण्यांसाठी आयटेकच्या बांधकाम कामगारांनी आंदोलन पुकारलेलं आहे. राहुल सोलापूरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसनं आंदोलन केलं. वेल्हा पंचायत समितीच्या समोरील शिवरायांच्या पुतळ्यासमोर राहुल सोलापूरकरच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला. अमरावतीमध्ये 22,472 लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत. यातील 14 बहिणींनी स्वतःहून लाभ नाकारला आहे. तर प्रति फॉर्म 50 रुपयाप्रमाणे पैसे न मिळाल्यामुळे त्यांनी लाडकी बहीणच्या सर्वेक्षणावर आता मात्र बहिष्कार टाकला आहे. बीडमध्ये दाऊदपूर ग्रामस्थांचं परळी पॉवर स्टेशन बाहेर बेमुदत उपोषण सुरू आहे. पॉडअंश टेंडर प्रक्रिया रद्द करावी, गावासाठी CSR निधी उपलब्ध व्हावा अशा विविध मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात आलेलं आहे. उपोषणादरम्यान दोघांची प्रकृती खालावली असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील पंचांना धमकी दिल्याचा आरोप पंचांनी केला आहे. शिवराज राक्षे, पृथ्वीराज मोहोळ या 2 मल्लांमधील मॅट विभागाच्या अंतिम सामन्यातील पंच नितीश काबेली यांनी पोलिसांमध्ये धाव घेतली. छत्रपती संभाजीनगरच्या बेगमपुरा पोलीस ठाण्यात जात पंच काबली यांनी सुरक्षेची मागणी केलेली आहे. भारतानं इंग्लंड विरुद्धचा पहिला सामना 4 विकेट्सनं जिंकलेला आहे. नागपूरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यामध्ये इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 47.4 षटकांमध्ये 248 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतानं 38.4 षटकांमध्ये 6 गडी गमावून 251 धावा केल्या आणि सामना जिंकला आहे. सातपुड्यातील 10वी नापास आदिवासी तरुणाची कविता आता पदवीच्या अभ्यासक्रमात असणार आहे. आदिवासी कवी संतोष पावरा यांची 2017 साली प्रकाशित झालेल्या ढोल या पुस्तकातील कविता आता सावित्रीबाई चौधरी विद्यापीठाच्या MYBA याच्या पदवी अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे.
सांगलीच्या पोखरणमध्ये उसाच्या शेतात 2 बिबटे बिनधास्त खेळताना शेतकऱ्यांना दिसले. शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली. मात्र या बिबट्यांचे मौजमस्ती करताना शेतकऱ्यानं व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केलेले आहेत. वन विभागानं या बिबट्यांना जेरबंद करावं अशी ही मागणी शेतकरी करतायत. बारकाई वीर होई. तर एक महत्वाची बातमी समोर येते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दिल्लीमध्ये सन्मान होणार आहे. शरद पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदेंचा सन्मान होणार आहे. महादजी शिंदे पुरस्कारानं शिंदेंचा गौरव होणार आहे. 11 फेब्रुवारीला दिल्लीत शिंदेंचा सन्मान होणार आहे. उपमुख्यमंत्री शिंदेंचा आता दिल्लीत सन्मान होणार आहे. शरद पवारांच्या हस्ते शिंदेंचा सन्मान होईल असं देखील कळत आहे. 11 फेब्रुवारीला महादजी शिंदे या पुरस्कारानं शिंदेंचा गौरव होणार आहे. प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर थेट दिल्लीहून जोडले गेलेले आहेत. प्रमोद, आपण बघतोय की एकनाथ शिंदे यांचा शरद पवारांच्या हस्ते सन्मान होतोय, काय सांगाल या संदर्भात? स्नेहिल, आपण जर बघितलं तर दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे आणि याच अनुषंगानं दिल्लीमधीतील मराठी लोकांचा सन्मान जो आहे तो सरहद संस्थेच्या वतीने केला जाणार आहे. त्याच अनुषंगानं महादजी शिंदे ज्यांनी दिल्लीचं तख्त राखण्यासाठी त्या काळामध्ये काम केलेलं होतं किंवा लढाई केलेली होती, त्या पुरस्कारानं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मान करण्यात येणार आहे. आणि हा पुरस्कार जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष आणि संमेलनाचे स्वागत अध्यक्ष जे शरद पवार आहेत त्यांच्या हस्ते हा सन्मान जो आहे तो केला जाणार आहे. 11 फेब्रुवारीला राजधानी नवी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनामध्ये हा कार्यक्रम होत असून राज्याचे केंद्रीय मंत्री आणि महादजी शिंदे यांचे वंशज ज्योतिरादित्य सिंधिया हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. बघावं लागणार आहे या कार्यक्रमामध्ये नेमकं कशा पद्धतीने फटकेबाजी, राजकीय फटकेबाजी होते हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं राहील. धन्यवाद प्रमोद, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. पाहूयात उर्वरित टॉप 50 बातम्या. आपल्या गल्लीत कुत्रा सुद्धा सिंह असतो ही म्हण तुम्ही ऐकलीच असेल, पण सध्या एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये सिंहाप्रमाणे दिसणारा कुत्रा पाहायला मिळतोय. हा कुत्रा रस्त्यावर येताच कुत्र्यासोबत सेल्फी घेण्याची ही स्पर्धा लोकांमध्ये दिसतेय. बुलढाणा जिल्ह्यामध्ये अंबाबर्वा अभयारण्यात एका भल्या मोठ्या अजगरानं चक्क हरणाचं पिल्लू गिळलं. अजगरानं हरणाचं पिल्लू गिळतानाचा व्हिडिओ एका पर्यटकानं आपल्या मोबाईलमध्ये कैद केलेला आहे. धुळ्यातील साक्री तालुक्यामध्ये भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडला होता. 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्याला बाहेर काढण्यात वन विभागाच्या पथकाला यश आलं आणि त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला. बिबट्यांना मारण्याची परवानगी द्या अशी मागणी करणारी जनहित याचिका भाजपचे माजी खासदार सुजय विखे हे न्यायालयात दाखल करणार आहेत. संगमनेर आणि राहाता तालुक्यात बिबट्यांची संख्या हजारोंनी वाढली आहे. अनेकांचा बळी हे बिबटे घेत आहेत, म्हणून बिबट्यांना मारण्याची मागणी आता विखेंनी केली आहे. नागपूरच्या ताजबाग परिसरात बर्ड फ्लू झाल्याचं निष्पन्न होताच मनपाच्या आरोग्य विभागानं प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केलेल्या आहेत. 3000 कोंबड्या मारून पुरवण्यात आलेल्या आहेत, तर 180 अंडी आणि 1000 किलोंचं खाद्य नष्ट करण्यात आलेलं आहे. बाधित कोंबड्यांच्या संपर्कात आलेल्या 25 ते 30 व्यक्तींना औषधोपचारही देण्यात आले आहेत. राज्यभरातील आदिवासी आश्रमशाळांसाठी 1 दिवस आदिवासी आश्रमशाळेत हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. भाजपचे आदिवासी मंत्री, आमदार आणि खासदार आज आश्रमशाळेमध्ये मुक्काम करणार आहेत. आश्रमशाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या समस्या, गरजा आणि सुधारणांचा आढावा घेण्यात येणार आहे. हा उपक्रम पुढे नेण्याचा सरकारचा मानस आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेना ठाकरे गटाला धक्का देण्याची तयारी आहे असं दिसतंय. विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या सेनेचा कणा असलेले 2 माजी आमदार ठाकरेंची साथ सोडणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली. आता हे 2 माजी आमदार जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत आहेत. महाराष्ट्रात 2019च्या विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान 2024 मध्ये 32 लाख मतदार जोडले गेले. 2024च्या लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकांमधील 5 महिन्यांच्या कालावधीत 39 लाख मतदार जोडले गेले. 39 लाख मतदार कोण आहेत असा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. नमस्कार. एकीकडे राजकीय वर्तुळात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असताना नवी दिल्लीतील ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळेस लोकसभेतील 9 पैकी 8 खासदार उपस्थित होते. खासदार संजय राऊत आणि शिवसेना ठाकरे गटाचे गटनेते खासदार अरविंद सावंतांच्या हस्ते या संसदीय कार्यालयाचं उद्घाटन झालं आहे.
ऑपरेशन टायगरवर आता राऊत यांनी तोंड उघडलं. खासदारांबाबत अफवा पसरवणं सुरू असल्याचं त्यांनी म्हटलंय. 6 काय त्यांनी 9 जणांना संपर्कात असल्याचं सांगावं असं म्हणत खासदार शिंदे गटात जाण्याचं वृत्त राऊतांनी फेटाळलंय. ठाकरे गटाचे 2 ते 3 खासदार आपल्या संपर्कात आहेत असा दावा शिंदे गटाचे आमदार संतोष बांगरांनी केला. खासदार संजय राऊतही शिंदे गटातच येतील असंही यापुढे त्यांनी म्हटलंय. अमोल मिटकरी दुचाकीवरून निवारा केंद्रात पोहोचले. यावेळेस केंद्राच्या संचालकांची चांगलीच धावपळ उडाली. अनेक ज्येष्ठ नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत, वेळेवर जेवण आणि औषधही मिळत नाहीत. याशिवाय महिन्याकाठी मिळणारं 2000 रुपयांचं मानधन देखील त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याचं समोर आलंय. अंतरवाली सराटीमधील जरांगे पाटलांचं उपोषण स्थळ हटवलं आहे. मंडप आणि स्टेज देखील काढण्यात आला आहे. मनोज जरांगे यांनी यापुढे उपोषण न करण्याचा निर्णय घेतला. थेट समोरासमोरची लढाई लढणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. म्हणून सरपंच आणि ग्रामस्थांकडून मंडप हटवण्यात आला आहे. वडाळा रेल्वे स्थानकावर एका महिलेचा जीव थोडक्यात बचावला. महिला चालू लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळेस महिला आणि पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत महिलेचे प्राण वाचवलेले आहेत. हे दृश्य सीसीटीव्हीमध्ये मात्र कैद झाली आहेत. बीडच्या सांगवी गावाजवळ टेम्पो आणि जीपचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झालाय तर 3 जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. लग्नाचा बस्ता खरेदी करण्यासाठी जात असलेल्या वाहनाचा हा अपघात झाला आहे. पांडुपच्या लेक रोड परिसरात एका भरधाव टेम्पोनं एका दुचाकीस्वाराला आणि फेरीवाल्याला उडवलं. अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. या दुर्दैवी घटनेत दुचाकीस्वार आणि फेरीवाला जो होता ते दोघेही गंभीर जखमी आहेत. तर अपघातानंतर पळून जाणाऱ्या टेम्पो चालकाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. नवी मुंबईतील रबाळे उड्डाणपुलावरून डंपर थेट खालील रस्त्यावर पडला. डंपर चालकाचं वेगावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. त्यामध्ये 2 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.